गेले काही दिवस सोशल मीडियावर आपल्या फोटोंचं कार्टून करून पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय। तरुणांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वत्र या ट्रेंडची चलती आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला आपल्या फोटोंचं क्यूट घिबली आर्ट तयार करण्याची लाट आलेली असतानाच दुसरीकडे मात्र प्रायव्हसी एक्सपर्ट्स या ट्रेंडसाठी पर्सनल फोटो अपलोड केले जात असलेले पाहून वेगळीच चिंता व्यक्त करतायत। OpenAIच्या घिबली AI आर्ट जनरेटर बाबत अनेकांनी चिंता आणि प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे। सध्या सायबर सुरक्षा हा एक कळीचा मुद्दा बनलाय। त्यामुळेच अनेक सामान्यांना प्रश्न पडलाय तो म्हणजे आपण OpenAIवर आपले वैयक्तिक फोटो शेअर करणं सुरक्षित आहे का? AIच्या डिजिटल सुरक्षेविषयी शंका उपस्थित केली जाते। तज्ञांच्या मते असं म्हटलं जातंय की AI प्रशिक्षणासाठी हजारो पर्सनल फोटो मिळवण्यासाठी ही एक युक्ती असू शकते। त्याचवेळी त्यांचा असाही विश्वास आहे की AIचे युजर्स नकळतपणे OpenAIला नवनवीन चेहऱ्यांबद्दलचा डेटा या फोटोंच्या माध्यमातून पुरवतायत। यामुळे त्यांची सिक्युरिटी धोक्यात येऊ शकते। कधीही अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा फोटो अपलोड केले जातात तेव्हा ते ॲप किंवा सोशल मीडिया साईट हे आपल्याकडून फोटो वापरण्याची परवानगी मागून घेत असतं। यामुळे कंपनीला लोकांनी स्वेच्छेने सादर केलेले फोटो मिळवता येतात। यामुळे वेब स्क्रॅप केलेल्या डेटावर लावलेल्या कायदेशीर निर्बंधांना टाळता येतं। GDPR नियमांनुसार जेव्हा वापरकर्ते म्हणजे युजर्स स्वतः फोटो अपलोड करतात तेव्हा ते परवानगी देखील देतात, ज्यामुळे OpenAI आपल्या फोटोंच्या डेटांवर प्रक्रिया करू शकतं, कारण तसं करण्यासाठी आपणच त्याला परवानगी दिलेली असते। युजर्ससाठी नेमके कोणते धोके आहेत हे पाहूयात। तज्ञांनी असा इशारा दिलाय की एकदा युजर्सनी त्यांचे फोटो सबमिट केले की त्या फोटोंच्या वापरांवरील त्यांचं नियंत्रण सुटतं। तज्ञांनी याकरता अनेक मुद्द्यांकडे युजर्सचं लक्ष वेधलंय। 1. वापरकर्त्यांचे फोटो हे त्यांच्या परवानगीशिवाय विविध कारणांसाठी वापरले जाऊ शकतात। 2. फोटोंचा गैरवापर करून एखाद्याची आयडेंटिटी चोरली जाऊ शकते। 3. फोटोंचा गैरवापर होऊ शकतो आणि त्याद्वारे बनावट प्रोफाईल देखील तयार केले जाऊ शकतं। या धोक्यांचा विचार करून युजर्सनी त्यांचे फोटो शेअर करण्यापूर्वी नक्कीच सावधगिरी बाळगली पाहिजे। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।